श्रोतेहो, आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्रच काय पण कर्नाटक, आंध्र या राज्यातही खंडोबा हे दैवत अनेक घराण्यांचं किंवा जाती जमातींचं कुलदैवत आहे. महाराष्ट्रात जेजुरी, पाली, नेवासे, पेठ इत्यादी, तसेच कर्नाटकात मंगसुळी, बिदर इत्यादी अनेक ठिकाणी श्री खंडोबाचे नाव प्रामुख्याने घेतले जातेच. तर आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबा देवाबद्दल बरीच माहिती बघणार आहोत. श्रोतेहो, खंडोबाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असे म्हणले जाते. पूर्वी कृतयुगामध्ये मणी व मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी ऋषीमुनींच्या विनंतीवरून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माध्यान्ह काळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरव हा अवतार धारण केला. भगवान शंकरांच्या या अवतारात हातामध्ये तलवार, त्रिशूळ, डमरू आणि पानपत्र अशी 4 आयुधे होती. कानामध्ये नागांच्या आकाराची कुंडले होती. मणी व मल्लांसोबत युद्ध करायचे म्हणून मार्तंड भैरव हा अवतार धारण करताना भगवान शंकरांना आलेल्या क्रोधामुळे त्यांनी आपल्या जटा आपटल्या आणि या आपटलेल्या जटातून एक महामारी शक्ती तयार झाली. तिला घृतमारी असे नाव मिळाले. ज्या ठिकाणी मार्तंड भैरवाचे सैन्य पृथ्वीवरती उतरले त्या जागेला कडे पठार म्हणून ओळखले जाते आणि या सैन्याचे सेनापती होते भगवान कार्तिकेय. मार्तंड भैरवाला पुढे मल्हारी हे नाव प्राप्त झाले. मल्लाचा अरी अर्थात मल्लाचा शत्रू म्हणजेच मल्हारी. मल्हारी हातात खड्ग म्हणजेच तलवार धारण करतो म्हणून त्याला खंडेराय हेही नाव मिळाले. म्हणजे बघा ना, किती सुंदर नावे प्राप्त झाली खंडोबा देवाला. खंडोबा, मार्तंड भैरव, मल्हारी, खंडेराय इत्यादी. मला असं वाटतंय खंडोबाला मल्हारी मार्तंड असंही म्हणतात, बरोबर ना? पुढे सातारा जिल्ह्यातील पाल या गावी तारळी नदीच्या तीरावर खंडेरायाचा देवी म्हाळसा हिच्याबरोबर विवाह संपन्न झाला. म्हाळसा ही नेवासे गावच्या तिम्माशेठ वाणी यांच्या घरी प्रकट झाली. म्हाळसा देवी ही देवी पार्वती व भगवान विष्णूंचे मोहिनी रूप यांचा एकत्रित अवतार आहे. आता आपण खंडेरायांची दुसरी पत्नी बाणाई हिच्याबद्दल जाणून घेऊयात. बाणाई देवीला धनगर कन्या म्हणून ओळखले जाते. मुळात बाणाई ही इंद्रकन्या होती. बाणाईला शाप देऊन इंद्राने तिला पेटीत बंद करून पृथ्वीवर टाकलं. ती पेटी एका धनगराला मिळाली आणि त्या धनगराने पुढे या मुलीचे लालन पालन केले. पुढे म्हाळसा राणी बरोबर सारीपाटाचा डाव मांडून त्यात पराभव पत्करून खंडोबा 12 वर्षांसाठी वनवासाला म्हणून गेले. 12 वर्षे पूर्ण होताच श्रावण पौर्णिमेला चंदनपुरातून नळदुर्गाला नेऊन खंडेरायाने देवी बाणाईशी विवाह केला. खंडेरायांनी देवी बाणाईशी विवाह करणे हे खंडोबा अवतार धारण करण्यापूर्वीच ठरले होते. आता आपण वाघ्या मुरळी कोण आहेत ते बघू. वाघ्या मुरळी परंपरेने खंडोबा देवाचे सेवक असून खंडोबाचे जागरण करणे व खंडोबाच्या नावाने भिक्षा म्हणजेच वारी मागणे हे त्यांचे काम असते. म्हणूनच आजही खंडोबाच्या कुळाचारात वाघ्या मुरळीला मानाचे स्थान आहे. भंडारा म्हणजे देवाच्या चरणाशी वाहिलेली हळद. हे खंडोबाचे भूषण मानले जाते. देव घोड्यावरती स्वार असल्याने खंडोबाचे भक्त घोडा व बाणाईच्या घरी धनगर रूपात चाकरी केल्याने बकरी व कुत्रा यांना देखील सन्मान देतात. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत खंडोबाचे नवरात्र महोत्सव संपन्न होते. षष्ठीच्या दिवशी वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, पुरणपोळी असे पदार्थ नैवेद्यात असतात. तळी भरण्याचा वैशिष्ट्यपूर्ण विधी यावेळी केला जातो. तळी भरताना येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार केला जातो. येळकोट हा कानडी शब्द आहे. येळू म्हणजे 7 आणि कोट म्हणजे कोटी. सप्त
सप्तकोटी गणाचा अधिपती असलेल्या खंडेरायाला नमस्कार करून तळी खाली ठेवली जाते. खंडोबाच्या उपासनेत रविवार व चैत्र, श्रावण, पौष व माघ या 4 पौर्णिमा या दिवशी कडेपठारावर असणारी गणपूजा, पाली येथे पौष महिन्यात असणारा विवाह सोहळा, चंपाषष्ठीला असणारे उत्सव अशा अनेक विधींना महत्त्व आहे. तर श्रोते हो, मला खात्री आहे की तुम्हाला खंडोबाची विविध नावं, वाघ्या मुरळी, मृतमारी, देवी म्हाळसा, बाणाई, भंडारा, खंडोबाचे नवरात्र, येळकोट म्हणजे काय या सर्वांबद्दल आता समजले असेलच. असे हे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा, देवी म्हाळसा व बाणाईला कोटी कोटी प्रणाम.